कसे ना, आपण अनेकदा माणसांच्या गर्दीत असतो, पण तरीही आतून कुठेतरी एक अनामिक पोकळी, एक रिकामेपणा जाणवत असतो, होय ना? आजच्या या विश्लेषणात आपण याच विषयावर बोलणार आहोत. एका अतिशय सुंदर मूळ लेखनाच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की या रिकामेपणाकडून स्वतःच्या सक्षमीकरणाकडे कसा प्रवास करायचा, स्वतःला नव्याने कसं शोधायचं. चला तर मग अगदी आपल्या नेहमीच्या घरगुती गप्पांमधून या महत्त्वाच्या विषयाच्या खोलात जाऊया. या मूळ लेखनाची सुरुवातच एका अतिशय सुंदर मराठी गाण्याच्या संदर्भाने होते. बघा हां, शब्द किती भारी आहेत. ना बंधने व नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी, हरवेन मी हरपेन मी, तरीही मला लाभेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. हे वाचलं ना की लक्षात येतं कलेमध्ये खरोखर किती ताकद असते. हे शब्द आपल्या मनातील भीती, तो रोजचा त्रागा आणि तो जड झालेला एकटेपणा अगदी एका झटक्यात पळवून लावतात. यातून आपल्याला हेच जाणवतं की खऱ्या अर्थाने स्वतःला नव्याने जन्म देण्याची, स्वतःला शोधण्याची ऊर्जा आपल्या आतच दडलेली असते. पण आता इथं एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपल्याला सतत असं एकटं का वाटत असतं? हा प्रश्न ना आपल्या सर्वांच्याच रोजच्या जगण्यातला एक मोठा संघर्ष आहे. विचार करा, आपण माणसांमध्ये राहतो, आजूबाजूला सतत लोकांची गर्दी असते, तरीही मनातून कुठेतरी सारखंच एकटं वाटत असतं. रोजच्या त्याच कामांचा, त्या ठरलेल्या रुटीनचा इतका कंटाळा येतो की कधीकधी जगणंच नकोसं वाटू लागतं. ही जी मानसिक थकवा आणणारी स्थिती आहे ना, ती खूप नैसर्गिक आहे आणि या मूळ लेखनात या रोजच्या संघर्षाला अतिशय संवेदनशीलपणे मांडले. आणि इथेच एक खूपच विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. आपण आपल्या आनंदासाठी इतरांची वाट का पाहतो? म्हणजे बघा, कोणीतरी येईल, आपल्याला छान म्हणेल, मगच आपल्याला छान वाटेल, किंवा कोणासोबत तरी बोलल्यावरच आपला एकटेपणा दूर होईल, अशी 100% दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय आपल्याला का लागते बरं? भावनिक आधारासाठी आणि अगदी छोट्या छोट्या आनंदासाठी सतत दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं, हीच कदाचित आपल्या निराशेची खरी सुरुवात असू शकते. हे या लेखनातून अतिशय स्पष्ट होतं. आणि म्हणूनच इथून पुढे आपल्याला आपली मानसिकता कशी बदलायची आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता एकटेपणा आणि एकांत या दोन शब्दांमधला फरक खूप महत्त्वाचा आहे बरं का. एकटेपणा हा नेहमी नकारात्मक, परावलंबी आणि भीतीदायक असतो. ती एक प्रकारची कमजोरी आहे. पण दुसरीकडे एकांत हा सकारात्मक, आपल्याला सक्षम करणारा आणि स्वतंत्र असतो. जेव्हा आपण स्वतःच्याच सहवासात आनंद शोधायला लागतो ना, तेव्हा तो एकांत आपली सर्वात मोठी ताकद बनतो. हाच तो खरा आणि महत्त्वाचा बदल आहे जो आपल्याला स्वतःमध्ये घडवायचा आहे. तुम्हाला सांगते, जेव्हा आपण एकटं राहण्याची भीती मनातून पूर्णपणे काढून टाकतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्यातले अर्धे प्रॉब्लेम तिथेच संपतात. सुरुवातीला स्वतःसोबत राहायला थोडी भीती वाटेल, मन इकडे तिकडे पळेल, कंटाळा येईल, पण एकदा का त्याची सवय झाली की त्या एकांताची चक्क एक गोड ओढ लागते आणि तिथूनच खऱ्या अर्थाने आपली प्रचंड वैयक्तिक प्रगती सुरू होते. स्वतःच्याच सहवासात मिळणारा हा आनंद आपली विचारसरणी आणि आपलं जगणं लिटरली पूर्णपणे बदलून टाकतो. आता स्वतःसाठी जगायला किंवा स्वतःची काळजी घ्यायला खूप काही मोठं आणि वेगळं करावं लागतं, असा आपल्या बऱ्याचदा गैरसमज असतो. पण असं मुळीच नाहीये. रोजच्या जगण्यातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपला मूड लगेच बदलू शकतात. जसं की एखादं आवडतं गाणं ऐकणं, एखादं छानसं पुस्तक वाचणं, एखादा चांगला सिनेमा पाहणं, किंवा अगदी बाहेर जाऊन एक छोटीशी चक्कर मारून येणं. या साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टींना आपल्या रोजच्या डोकेदुखीवर आणि अस्वस्थपणावर सर्वात उत्तम आणि जलद उपचार ठरू शकतात. अजून काही गमतीदार आणि एकदम हलक्या फुलक्या गोष्टी या मूळ लेखनात सांगितल्या आहेत. स्वतःचा आनंद शोधण्याच्या या काही सोप्या पायऱ्या आहेत बरं का. कधीतरी शांत पडून आराम करत एखादा मस्त फेस पॅक लावणं, घरात कोणी नसताना मोठमोठ्याने गाणी म्हणणं, अगदी लहानपणी करायचो तसा वेड्यासारखा मनसोक्त डान्स करणं आणि स्वतःचाच एक मस्त सेल्फी घेणं. मोठ्यांच्या या नेहमीच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यातून असा थोडासा स्वतःसाठी वेळ काढला ना की जगण्याची मज्जा पुन्हा नव्याने घेता येते, एकदम फ्रेश वाटतं. पण आता तुम्ही म्हणाल, हे सगळं करणं इतकं का गरजेचं आहे? हा मुद्दा खूप गांभीर्याने समजून घेण्यासारखा आहे. जर आपण आपल्या मनावरील जबाबदाऱ्यांचं ओझं वेळोवेळी कमी केलं नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. मन हलकं नाही झालं तर आपली तब्येत, आपली कामं आणि आपली अनमोल नाती सगळंच हळूहळू बिघडत जातं. आणि जेव्हा आजूबाजूला सगळं बिघडत असतं तेव्हा आपण आतून आनंदी राहूच शकत नाही. म्हणूनच हे मानसिक ओझं कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. या संपूर्ण विश्लेषणातील एक अत्यंत प्रेरणादायी विचार मला तुम्हाला सांगायचा आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे वाक्य ना एक खूप मोठी जाणीव करून देतं.
कोण आपलं कौतुक करेल, कोण आपल्याला छान म्हणेल याची वाट पाहणं आता आपण थांबवायलाच हवं. आपल्या या सुंदर आयुष्याला अधिक सुंदर बनवण्याची जबाबदारी पूर्णपणे आपली स्वतःची आहे. स्वतःच्या आयुष्याला योग्य आकार देण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणं हाच खऱ्या सक्षमीकरणाचा पाया आहे. आपणच आपले शिल्पकार आहोत हे कधीच विसरू नका. आता जेव्हा स्वतःसाठी वेळ काढायची वेळ येते तेव्हा एक सर्वात कॉमन कारण पुढे येतं, माझ्याकडे वेळच नाहीये. पण जरा असा विचार करूया की मुलांसाठी, कुटुंबासाठी, मित्रमैत्रिणींसाठी काय हवंय याचा आपण नेहमी विचार करतो आणि त्यांच्यासाठी आपल्याकडे वेळ असतोच. मग आता वेळ आली आहे स्वतःला हा प्रश्न विचारण्याची, आपल्याला स्वतःला काय हवंय. बघा, ज्या गोष्टींना आपण महत्त्व देतो त्यासाठी आपण नक्कीच वेळ काढतो. मग स्वतःच्या आनंदाला थोडंसं महत्त्व दिलं तर काय बिघडलं. आणि म्हणूनच इथे ती आपली सुप्रसिद्ध म्हण अगदीच चपखल बसते, आवड असेल तर सवड निघतेच. यातून आपल्याला हाच संदेश मिळतो की जर खऱ्या अर्थाने आपल्याला काय आवडतं हे शोधण्याची आपली इच्छा असेल आणि स्वतःच्या आनंदासाठी काही करण्याची प्रामाणिक ओढ असेल ना, तर त्यासाठी वेळ हा आपोआपच मिळतो. फक्त तो वेळ मिळवण्याची आणि स्वतःसाठी जगण्याची आपली मनापासून तयारी असली पाहिजे, होय ना. या मूळ लेखनातून आलेला एक अतिशय प्रामाणिक आणि वैयक्तिक अनुभव खरोखरच विचार करायला लावतो. आयुष्याच्या एखाद्या वळणावर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली स्वतःला हरवून बसणं हे खूप सामान्य आहे. बऱ्याच जणांसोबत असं होतं. पण त्या हरवलेल्या स्वतःला पुन्हा शोधणं, स्वतःवर पुन्हा नव्याने प्रेम करायला लागणं आणि स्वतःचा आनंद स्वतः निवडणं हा एक अतिशय सुंदर आणि गरजेचा असा प्रवास आहे. तो प्रवास एकदा सुरू केला की लक्षात येतं ते खरंच किती भारी आणि समाधानकारक फिलिंग आहे. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता हे 3 छोटे पण खूप महत्त्वाचे संदेश कायम सोबत घेऊन जाण्यासारखे आहेत. भरभरून जगा, मोकळेपणाने व्यक्त व्हा आणि नेहमी हसत राहा. मूळ लेखनात एक खूप सुंदर संदर्भ दिलाय की हे सगळे विचार मस्त स्वयंपाक करत असताना सुचलेले आहेत. तोच जिव्हाळा, तीच घरगुती ऊब आज आपण यातून अनुभवली. स्वतःसाठी काहीतरी चांगलं करा आणि ते इतरांपर्यंत पोहोचवा, हाच यामागचा मुख्य हेतू आहे. शेवटी काय, आयुष्य एकदाच मिळतं. आणि म्हणूनच स्वतःवर प्रेम करण्याचा हा सुंदर विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. हे स्पष्टीकरण तुमच्या मैत्रिणींसोबत, मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटेल. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला नवीन काहीतरी करण्यासाठी खूप प्रेरणा मिळते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझे पुढचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. लवकरच अशाच एका नवीन आणि छानशा विषयासोबत आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची खूप खूप काळजी घ्या.